सर्वांना माझा प्रेमपूर्वक आदरपूर्वक नमस्कार। मी अमोल साहेबराव शिंदे घरणीकर। यूट्यूबच्या माध्यमानं, फेसबुक लाईव्हच्या माध्यमानं निर्भय महाराष्ट्र पार्टीची जी काही बदनामी करण्याचं षडयंत्र या ठिकाणी चालू आहे, त्या संदर्भामध्ये थोडंसं मी माझं स्वमत प्रकट करू इच्छितो। निर्भय महाराष्ट्र पार्टी त्याचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय जितेंद्रजी भावे सर, अतिशय निस्वार्थी नेतृत्व, ज्या लोकांवर प्रशासकीय अडीअडचणी, प्रशासकीय अडथळे निर्माण होत आहेत, अशा झोपलेल्या प्रशासनाला, प्रशासकीय अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देऊन त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार न करता त्या अन्यायग्रस्त लोकांना न्याय मिळवून देण्याचं कार्य आदरणीय भावे सर आणि त्यांचे जे कोणी निष्ठावंत, प्रामाणिक आणि निस्वार्थी भावनेनं कार्य करत असणारे जे कार्यकर्ते आहेत ते करत आहेत। व्यक्ती तितक्या प्रकृती असतात हे मान्य आहे, हाताचे पाचही बोटं सारखे नसतात हेही मला मान्य आहे, पण कोण कुठं काय चुकलंय हे त्यावेळी त्या व्यक्तीला आलेला हा अनुभव असतो। अशा प्रकारच्या वाईट अनुभवापासून आम्ही तर दूर आहोत, पण कुठेतरी हे फेसबुक लाईव्ह बघितल्यानंतर आम्हाला वाटतंय काय चुकलो नेमकं भावे सरांचं। ती एका पतीकडून त्रासलेली पत्नी, जी की आपल्याच पतीच्या विरोधामध्ये पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंद करत होती आणि तिनं जी तक्रार दाखल करायला गेली होती तिची तक्रार त्या ठिकाणी नोंदवली जात नव्हती आणि हा कुठंतरी अन्याय होत आहे। म्हणजे त्या पतीकडनं त्या पत्नीवर अन्याय होत आहे ही भावना त्या ठिकाणी नव्हती, परंतु जे प्रशासकीय पोलीस अधिकारी वर्ग आहे, दिग्गी पोलीस स्टेशन, त्यांनी जी काही तक्रार नोंद करून घेतली नाही त्याबद्दल भावे सरांनी वकिलांच्या माध्यमानं, इतर कार्यकर्त्यांच्या माध्यमानं त्या ठिकाणी तक्रार नोंदवली गेली आणि तक्रार नोंदवून सुद्धा प्रत्यक्षात काहीच कार्यवाही झाली नाही, चौकशी झाली नाही, अटक झाली नाही किंवा चर्चा झाली नाही, म्हणून पुन्हा परत भावे सर त्या ठिकाणी स्वतः हजर झाले। आपण व्हिडिओच्या माध्यमानं लाईव्ह पाहिलेलंच आहे। मग त्या पोलीस प्रशासनाला त्या व्यक्तीच्या विरोधामध्ये काहीतरी कार्यवाही करा, कारण त्या मुलीवर खूप मोठा अन्याय झालेला होता, ही स्वतः त्या मुलीनं तिथं तक्रारीत नोंद केलेलं होतं। म्हणून कुठंतरी या झोपलेल्या प्रशासनाला जागी करून देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। पती पत्नीच्या भांडणामध्ये पडण्याचा काहीच या ठिकाणी विषय नाही असं मला वाटतं। फक्त तक्रार नोंद करून घेतली जात नव्हती आणि कुठल्याही प्रकारची कार्यवाही प्रत्यक्षात केली जात नव्हती। या ठिकाणी कुठेतरी संशयास्पद वागणूक ही पोलीस स्टेशनमधील लोकांची होती असं त्यांना वाटलं आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी व्हिडिओ जाहीररित्या लाईव्ह केलेला आहे। आणि भावे सरांचं तर माहितीच आहे आपल्या सर्वांना, प्रशासकीय अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना बातचीत करत असताना, त्यांच्याशी चर्चा करत असताना अगदी व्हिडिओ लाईव्ह करूनच ते बातचीत करतात, कारण जनतेचा विश्वास निर्माण प्राप्त करणं आणि लोकांमध्ये एक अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवण्याची क्षमता निर्माण व्हावी या उद्देशाने ते कार्य करत असतात। आणि भावे सरांच्या याच भ्रष्टाचार विरोधी मोहिमेमध्ये अनेक लोक स्वतःहून निस्वार्थी भावनेने आणि प्रामाणिकपणे जोडले गेलेले आहेत, याचा आम्हाला कुठेतरी सार्थ अभिमान वाटतो। आणि मीही स्वतः एक निर्भय महाराष्ट्र पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम करतो। तर कुठेतरी समाज माध्यमावर येऊन एखाद्या वैयक्तिक
व्यक्तीविषयी त्या ठिकाणी त्याच्यावर आरोप प्रत्यारोप करणं, समज गैरसमज वाढत जाणं हे कुठेतरी चुकीचं आहे. कारण प्रत्येकानेच या भ्रष्टाचार विरोधी मोहिमेमध्ये सामील होणं आवश्यक आहे. आपापल्या पद्धतीनं त्या ठिकाणी कार्य करणं गरजेचं आहे. आता भावे सरांच्या विचारांवर प्रोत्साहित होऊन आम्हीही काम सुरू केलेलं आहे. पण यापुढे जर आम्हाला काही कायदेशीर बाबीचं किंवा इतर कोणत्याही घटनेबद्दल जर आम्हाला त्रास झाला, आमच्यावर सुद्धा अन्याय होऊ लागला, तर आम्ही स्वतःहून या आलेल्या संकटातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार. त्या ठिकाणी आम्ही भावे सरांकडनं काही अपेक्षा ठेवणार नाहीत. का? कारण हे संपूर्ण भ्रष्टाचार मुक्तीचं गुत्त काय त्यांनी एकट्यानं घेतलेलं आहे का? मला वाटलं कुठंतरी भ्रष्टाचार संपुष्टात आला पाहिजे. अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना जे शासकीय पगार उचलत आहेत आणि त्या उपरी रिश्वतखोरीचं काम करत आहेत, सगळे म्हणत नाही बरं, असतील अनेक प्रामाणिक अधिकारी कर्मचारी आहेत, त्याचा आम्हालाही अनुभव आहे. पण जे अप्रामाणिकरित्या कार्य करतात त्यांच्या बाबतीतला हा विषय महत्त्वपूर्ण आहे. शासन वेगवेगळ्या प्रकारच्या सोयीसुविधा जनतेपर्यंत पोहोचण्याचं कार्य हे प्रशासन वर्ग करत असतं. पण खरंच ग्रामीण पातळीपर्यंत निस्वार्थी भावनेनं कुठल्याही प्रकारचं आर्थिक देवाणघेवाण न करता हे कार्य पार पडतं का, हा आपण आपल्या मनाला प्रश्न विचारणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून सर्व जनतेनी आपापल्या बुद्धिमत्तेचा वापर करून खरंच भावे सर चुकले का, किंवा त्यांचे जे कोणी सहकार्य करणारे, साथ देणारे निर्भय महाराष्ट्र पार्टीचे लोक होते, ते खरंच ते चुकले का, हा विचार आपण करणं अत्यंत आवश्यक आहे. या ठिकाणी कुणाचंही मन दुखवण्याचा उद्देश किंवा हेतू तिथे नव्हता. परंतु वैयक्तिकरित्या एखाद्या व्यक्तीला टार्गेट करणं, वेगवेगळ्या प्रकारच्या शिवीगाळ करणं, खालच्या पातळीवर जाऊन त्यांच्या विरोधात बोलणं, पोस्ट करणं हे कुठंतरी चुकीचं आहे. आपण स्वतः समजून घ्यायचं. पती पत्नीचं भांडण आहे, तिनं तक्रार करावयास गेली, तक्रार करून सुद्धा काही प्रत्यक्षात कृती झाली नाही, मग बाकीच्या गोष्टीवर आपण काय त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण करणं योग्य नाही. कारण कुणाचंही चांगलं व्हावं, चांगलं करण्याचा प्रयत्न करावं, जे कोणी चांगलं वागत नसतील त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करावा, हेही तितकंच खरं आहे. परंतु एखादी गोष्ट जर टोकाला गेलेली असेल तर त्या ठिकाणी पोलीस प्रशासन आणि आपली न्यायव्यवस्थाच त्या ठिकाणी योग्य आणि चांगल्या प्रकारे न्याय देऊ शकते, असं एक माझं वैयक्तिक मत आहे. आत्तापर्यंतच्या बोलण्यामध्ये कुणाच्या मनाला दुःख झालं असेल, भावनेला ठेच पोहोचली असेल तर क्षमस्व. कारण माझं हे वैयक्तिक मत आहे. आर्टिकल 19 नुसार अभिव्यक्ती जे स्वातंत्र्य मला मिळालेलं आहे त्याचा मी या ठिकाणी वापर करतोय. आणि खरंच या सोशल मीडियाच्या माध्यमानं वेगवेगळ्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये जे काही खालच्या पातळीला जाऊन काही लोक बातचीत करतात, चर्चा करतात, असंवैधानिक गोष्टींचा, शब्दांचा वापर करतात, ते कुठेतरी चुकीचं आहे. कारण अशा प्रकारचं वर्तन करून सुद्धा जर त्यांना वेळीच आवर घातली गेली नाही, म्हणून बाकी इतर लोक यांच्यापेक्षा खालच्या पातळीला जाऊन बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि जे कोणी राजकीय किंवा प्रशासकीय पदावर बसलेले आहेत त्यांनी एखाद्या जातीविषयी, एखाद्या धर्माविषयी आपलं मत प्रकट करणं किंवा त्यांच्याच बाजूनं आम्ही आहोत अशा पद्धतीनं म्हणणं म्हणजे कुठेतरी जातीभेद आणि धर्मभेद आपण करत आहात हे सिद्ध होत आहे. हा संविधानाने दिलेला आपल्याला अधिकार नव्हे. तरी या ठिकाणी थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भीम.